नमस्कार. आज दिनांक 2/12/2021. आजची कथा क्रमांक आहे 45 आणि कथेचं नाव आहे फळी लावलेली खिडकी. ही एक भयकथा आहे किंवा भूतकथा आहे, तेव्हा वाचणाऱ्याने ते लक्षात ठेवूनच वाचा. घाबरण्याचं काय कारणच नाही, पण तरीसुद्धा. फळी लावलेली खिडकी. सन 1830 आता जिथे सिनसिनाटी शहर आहे तिथून काही मैलावर खूप घनदाट जंगल होतं. तिथे फार थोड्या भागात तुरळक सीमेवरच्या सतत अस्वस्थ असणाऱ्या लोकांनी वस्ती केली होती आणि ते समृद्ध झाले होते. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी तो प्रदेश सोडून आधीच दूरवर वसाहती केल्या होत्या. परंतु उरलेल्यांपैकी एक हा होता, जो प्रथम तिथे आलेल्यांपैकी होता. चारही बाजूंनी मोठ्या जंगलाने वेढलेल्या लाकडांच्या घरात तो एकटाच राहायचा. तिथला अंधकार आणि शांतता यांचा जणू तो एक भाग होता, कारण तो कधी हसलेला किंवा अनावश्यक शब्द बोललेला कुणी ऐकलं नव्हतं की पाहिलं नव्हतं. त्याच्या साध्या गरजा वन्य प्राण्याच्या कातड्याच्या विक्रीतून किंवा वस्तुविनिमयातून पुरवल्या जात होत्या. त्याने तिथे पूर्वी शेती बागायती केली होती, पण त्याच्या तुरळक काही खुणा अशा होत्या तिथे. तर लाकडांच्या ओंडक्यांनी बांधलेलं घर इतकं बंद बंद का होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. तिथे राहणाऱ्याला प्रकाश आणि हवा नापसंत होती म्हणून काही नक्कीच नाही, कारण क्वचित दुर्मिळ प्रसंगी जेव्हा एखादा शिकारी त्या एकाकी जागेवरून जायचा तेव्हा त्यांना तो पडवीमध्ये सूर्यप्रकाशात बसलेला दिसला होता. मला वाटते की आज फार थोडे लोक आहेत ज्यांना त्या खिडकीचे रहस्य माहीत आहे, जसा मी एक आहे. त्या व्यक्तीचे नाव मरलॉक असल्याचे सांगतात. तो वरवर पाहता 70 वर्षाचा होता. त्याच्या वृद्ध दिसण्यात वर्षाव्यतिरिक्त इतर कशाचा तरी हात होता. त्याचे लांब केस आणि पूर्ण पांढरी दाढी, त्याचे राखाडी चमक नसलेले डोळे ते खोल गेले होते. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत होत्या. तो उंच आणि आडवा होता, थोडा वाकला होता खांद्यातून. तो एक भार वाहणारा होता. मी त्याला कधीच पाहिलं नाही. हे तपशील मला माझ्या आजोबांकडून समजले आणि त्यांच्याकडूनच मी ही गोष्ट लहान असताना ऐकली. सुरुवातीच्या काळात ते दोघं जवळ राहत असताना माझा आजा त्यांना ओळखत होता. एके दिवशी मरलॉक त्याच्या केबिनमध्ये मृतावस्थेमध्ये सापडला. तिथे काही कॉरोनर नव्हता की वर्तमानपत्रे नव्हती. सर्वांचे एकमत झाले होते की त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला होता. निदान मला तसे सांगितले गेले असावे. मला एवढेच माहीत आहे की त्याच्या शरीराला केबिनजवळ त्याच्या पत्नीच्या कबरी शेजारी, जिथे त्याने बरीच वर्ष आधी तिचं दफन केलं होतं, तिथेच त्याचंही दफन करण्यात आलं. स्थानिक परंपरेप्रमाणे तेच योग्य होतं. स्थानिक प्रथेप्रमाणे तिच्या अस्तित्वाची कसलीही मोठी खूण तिथे नव्हती. यामुळे खरं तर या सत्यकथेचा शेवटचा अध्याय इथेच संपतो असं वाटतं. पण अनेक वर्षानंतर तितक्याच निर्भय भावनेने मी त्या ठिकाणी घुसलो होतो आणि त्याच्यावर दगडफेक करण्याइतपत त्या उद्ध्वस्त केबिनजवळ गेलो होतो आणि लागलीच तिथून भूतांपासून बचाव करण्यासाठी दूर पळून गेलो. गावातील प्रत्येक जाणत्या मुलाला माहीत आहे की ते घर भूतांनी पछाडलेलं आहे. पण तिथे काय घडलं याबद्दल आधीचीही एक कथा आहे, जिचा तपशील माझ्या आजोबांनी मला दिला होता. जेव्हा मरलॉकने आपली केबिन बांधली
आणि शेत काढण्यासाठी त्याच्या कुऱ्हाडीने जोरदारपणे झाडे गवत तोडायला सुरुवात केली. रायफल तेव्हाचे त्याच्या आधाराचे साधन होते. तो तरुण आणि मजबूत आणि खूप आशावादी होता. ज्या पूर्वेकडील देशातून तो आला होता त्या देशातच त्याने लग्न केले होते. तिथल्या पद्धतीप्रमाणे एका तरुण स्त्रीने आपलं सर्वस्व त्याला वाहिलं होतं आणि त्याच्या जीवनातील धोके अडचणी स्वेच्छेने व सहजगत्या स्वीकारल्या होत्या. तिच्या नावाची कोणतीही नोंद नाही. तिच्या मनाबद्दल, तिच्या मनातील विचारांबद्दल परंपरेने आलेली कथा काहीही सांगत नाही. तुम्ही हवा तो विचार करू शकता, पण मी माझे मत सांगणे योग्य नाही. त्या पुरुषाच्या एकाकी जीवनातील त्या घरातलं राहणं आणि तिच्या आठवणी वेगवेगळ्या प्रकारे जपणं यावरून त्यांच्यातील संबंधांविषयी आणि तिच्या चांगुलपणाबद्दल आपण काय निष्कर्ष काढू तोच अखेरचा मानायला हवा. तिच्या गोड आठवणींच्या ओढीमुळेच तर तो त्या भयाण घरात एकटा राहत असावा. एके दिवशी मरलॉक जंगलाच्या एका दूरच्या भागात गोळीबार करून परतला आणि त्याला त्याची पत्नी तापाने आणि ग्लानीने झोपलेली दिसली. काही मैलाच्या अंतरात कोणी वैद्य नव्हता, शेजारी नव्हते किंवा तिला सोडण्याची मदत मागवण्याची स्थिती नव्हती, म्हणून त्याने स्वतःच तिची शुश्रूषा सुरू केली. परंतु तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ती अचानक बेशुद्ध पडली आणि मरण पावली, ती कधीही परत न येण्यासाठी. मरलॉकच्या स्वभावाबद्दल आपल्याला जी माहिती आहे त्यावरून आणि आपण माझ्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींवरून त्याचे चित्र रेखाटण्याचा थोडा प्रयत्न करू शकतो. ती मृत झाल्याची खात्री पटली तेव्हा मरलॉक मृतांना दफन करण्यासाठी काय केले पाहिजे याची जाणीव ठेवण्या इतपत भानावर होता. पण हे पवित्र कर्तव्य पार पाडताना त्याने वारंवार चुका केल्या. काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या आणि इतर ज्या गोष्टी त्याला योग्यरित्या करता आल्या त्या उगीच वारंवार केल्या गेल्या. काही साध्या आणि सामान्य कृती पूर्ण करण्यात त्याला अधूनमधून येणाऱ्या अपयशामुळे त्याला आश्चर्य वाटले. जसे एखाद्या दारुड्याला नैसर्गिक नियम आपल्याला का लागू पडत नाहीत याचं तेव्हा आश्चर्य वाटत असतं, तसंच त्यालाही आश्चर्य वाटले की तो रडला नाही. आश्चर्यचकित झाला आणि थोडी लाजही वाटली. मृतासाठी न रडणे खरोखरच निर्दयी वाटते. उद्या तो मोठ्याने म्हणाला, मला शवपेटीसाठी रखरखीत कबर खणावी लागेल आणि मला तिची आठवण येईल. जेव्हा ती यापुढे दिसणार नाही तेव्हा. आता ती नक्कीच मेली आहे आणि जे आहे ते आहे. हे सर्व काही ठीक असले पाहिजे. गोष्टी दिसतात तितक्या वाईट असू शकत नाहीत. दुप्त होत जाणाऱ्या प्रकाशात तो तिच्या शरीराजवळ उभा राहिला. केसांची जुळवाजुळव करत आणि साध्या साध्या गोष्टी करत सर्व काही यांत्रिकपणे निर्विकार काळजीने करत होता. पण तरीही अंतर्मनात त्याला खात्रीने वाटत होतं की ती त्याला पुन्हा पूर्वीसारखे मिळणार आहे आणि सर्व काही स्पष्ट होणार आहे. त्याला दुःखाचा अनुभव नव्हता. त्याची संवेदन क्षमता कमी होती. त्याच्या अंतःकरणात हे सर्व सामावून घेणे शक्य नव्हते किंवा त्याच्या कल्पनेतही ते योग्य नव्हते. त्याला कळत नव्हते की त्याला किती मोठा फटका बसला आहे. ती जाणीव त्याला नंतर होणार होती आणि कधीच जाणार नव्हती. दुःख हे एखाद्या कलावंतासारखं आहे. जसा कलाकार विविध वाद्यांवर मृतांसाठी त्याचे स्वर वाजवतो, काही क्षणात तीक्ष्ण तिखट टिपांमधून, तर काहींकडून कमी गंभीर जे दूरच्या ड्रमच्या ठोक्याप्रमाणे मंद धडाक्याप्रमाणे वारंवार धडधडतात. काहींना दुःखचकित करतं, एखाद्याला ते बाणाच्या फटक्यासारखं जाणवतं, एखाद्याच्या सर्व संवेदनांना तीव्र जीवनासाठी डंख मारतं. मरलॉकवर असाच काहीसा परिणाम झाला होता
अशी आपण कल्पना करू शकतो. कारण आपण अनुमानापेक्षा निश्चित जमिनीवर आहोत. त्याने आपले धार्मिक कार्य पूर्ण केल्यावर ज्या टेबलावर मृतदेह ठेवलेला होता त्याच्या बाजूला असलेल्या खुर्चीत तो आराम करू लागला. ज्या टेबलावर शरीर ठेवले होते त्या टेबलाच्या बाजूला असलेल्या खुर्चीत पडून आणि वाढत्या अंधारात पत्नीचे शव अगदी फिकट दिसत होते हे लक्षपूर्वक पाहत त्याने टेबलाच्या काठावर आपले हात ठेवले आणि आपला चेहरा त्यामध्ये झाकला. अश्रुहीन पण थकलेला चेहरा, शब्दहीन पण थकलेला चेहरा. त्याच क्षणी उघड्या खिडकीतून एक लांबलचक रडणारा आवाज आला, जणू अंधारलेल्या जंगलात हरवलेल्या मुलाच्या रडण्यासारखा. पुन्हा आणि पूर्वीपेक्षा जवळ. पण मरलॉक हलला नाही. कदाचित तो एखाद्या पशूचा असावा व कदाचित ते एखादे स्वप्न असावे, कारण मरलॉक झोपला होता. काही तासानंतर जाणवल्याप्रमाणे हा अविश्वासू पहारेकरी जागा झाला आणि त्याच्या हातातून डोके उचलून लक्षपूर्वक ऐकू लागला. त्याला का ते माहीत नव्हतं, पण तिथे मृताच्या बाजूला असलेल्या काळ्या कुट्ट अंधारात धक्का न लावता सर्व काही आठवत त्याने पाहण्यासाठी डोळे ताणले. त्याच्या सर्व संवेदना जागृत होत्या. त्याचा श्वास थांबला होता. त्याचे रक्त शांततेला सहाय्य केल्यासारखे गोठले होते. त्याला कोणी जागे केले आणि तो कोण होता? अचानक त्याच्या हाताखालचे टेबल हादरले आणि त्याच क्षणी त्याने ऐकले किंवा कल्पना केली की त्याने ऐकले. एक हलके पाऊल, मऊ पाऊल, दुसरे जमिनीवर अनवाणी पाय असल्यासारखे आवाज. तो ओरडायलाही घाबरला. ओरडण्याच्या किंवा हलवण्याच्या स्थितीतून अधिक तो घाबरला होता. तो गप्प राहिला. तिथे अंधारात वाट पाहत जणू शतकानुशतके गेली असं वाटत होतं. तरीही ते सांगण्यासाठी तो जगला. त्याने मृतपत्नीचे नाव घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. ती तिथं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी टेबलावर हात पुढे करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. त्याचा घसा पूर्ण कोरडा पडला होता. त्याचे बाहू आणि हात शिशासारखे जड झाले होते. मग अत्यंत भयानक काहीतरी घडले. जणू एखादे जड शरीर टेबलावर जोराने फेकले गेले आणि त्याच्या छातीवर इतके जोरात आपटले की त्याला उखडूनच टाकेल. आणि त्याच क्षणी त्याने जमिनीवर जोरात धापकन काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला आणि त्याला जाणवले की या धडकेने संपूर्ण घर हादरले. जमिनीवर काही एक धडपड सुरू होती. मारामारी चालली आहे असं वाटत होतं. मग आणखी असा गोंधळ उडाला की ज्याचं वर्णन करणं अशक्य आहे. मरलॉक त्याच्या पायावर उभा राहिला. भावनांवरचे नियंत्रण गमावल्यामुळे त्याला खूप भीती वाटत होती व शरीरावरचे नियंत्रणही जात होते. त्याने टेबलावर हात फिरवला. तिथे काहीच नव्हते. दहशतवाद वेडेपणात बदलू शकतो असा एक प्रवाद आहे आणि वेडेपणा कृती करण्यास प्रवृत्त करतो. कोणताही हेतू निश्चित नसताना, कोणत्याही हेतूशिवाय, परंतु एका वेड्या माणसाच्या आवेगाने मरलॉकने भिंतीवर उडी मारली. किंचित हातपाय हलवत त्याची लोड केलेली रायफल ताब्यात घेतली आणि लक्ष समोर न ठेवताच तिचा बार काढला. एका असीम रोषणाईने खोली उजळून निघाली व त्या प्रकाशात त्याने पाहिलं की एक प्रचंड बिबट्या मृत स्त्रीला खिडकीकडे ओढून घेऊन जात आहे. त्याचे दात बळकटपणे तिच्या घशावर रुतले होते आणि नंतर पूर्वीपेक्षा जास्त काळोख आणि शांतता पसरली. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा सूर्य उंचावर आला होता आणि सुतार पक्षी टकटक टकटक आवाज करत होता. मृतदेह खिडकीजवळ पडलेला होता. रायफलच्या बाराचा उजेड व धमाका यामुळे घाबरून पशुने तो देह तिथेच टाकला होता. कपडे विस्कटलेले होते. लांब केस विस्कळीत होते. हात पाय कसेही पडले होते. भयंकर दुखावलेल्या घशातून वाहिलेल्या रक्ताचे थारोळे साचले होते. ते अजून पूर्ण गोठले नव्हते. त्याने शवाच्या मनगटांना बांधलेली रिबन तुटली होती.
हात पूर्वीहून घट्ट पकडलेले होते आणि दातांच्या मध्ये प्राण्याच्या कानाचा एक तुकडा अडकलेला होता. मूळ कथा लिहिलेली आहे बोर्डेड विंडो म्हणून. ही मूळ लेखक आहे याचं ॲम्ब्रोस बियर्स. ही एक भयकथा किंवा भूतकथा म्हणता येईल. मरलॉकला जंगलच पसंत आहे. त्याच्या पत्नीचा तो मृतदेह किंवा मृत समजला गेलेला देह मरलॉक समोर पडला आहे. खिडकीतून आलेल्या श्वापदाची व त्या देहाची झटापट होते असं सूचित केलं आहे व शेवटी त्या देहाच्या तोंडात श्वापदाचा कानही दाखवला आहे. मरलॉक हे भयनाट्य अनुभवतो पण तरीही जिवंत राहतो. ही कथा त्या काळी खूप गाजली कारण कथेमध्ये रूपकही आहे. जंगल म्हणजे माणसाच्या अज्ञात मनातला अंधार. मरलॉकला हा अंधार प्रिय आहे. कथेतलं श्वापद हे त्याच्या मनातल्या पशुचं रूपक आहे आणि शेवटची झटापट ही कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या मनांमधील झटापट आहे. खिडकी ही दोन मनातला संवादाचा रस्ता आहे. कथा समजायला कठीणच आहे. या कथेचा अनुवाद करताना माझ्या मुक्ती या कथेची मला आठवण झाली. त्यात कथेच्या शेवटी एका श्वापदाने एक जुना देहाचा पिंजरा ओढत धरून आणून रस्त्यावर टाकला असावा असा शेवटी उल्लेख आहे. त्याची आठवण झाली. माझ्या कथेत मृताचा आत्मा विचार करतो आहे, स्वतःशी बोलतो आहे असे दाखवले व शेवटी वेगळंच तर्कशुद्ध कारण दाखवलं आहे. इथे मात्र कथेची गुंतागुंत तशीच ठेवलेली आहे. धन्यवाद. कथा संपली इथे. कशी वाटली ते जरूर कळवा. खाली लिहा. धन्यवाद.